Hello and welcome to 11th lecture of Amines class 12 chemistry. मागील लेक्चरमध्ये आपण अमाइन्सच्या काही केमिकल प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहेत. आता या लेक्चरमध्ये अमाइन्सची नायट्रस ॲसिड बरोबरची केमिकल प्रॉपर्टी आपण पाहणार आहोत. सो रिॲक्शन विथ नायट्रस ॲसिड. नायट्रस ॲसिड जो आहे हा कंपाऊंड जनरली आपण जर पाहिलं तर तो स्टेबल स्वरूपात अवेलेबल नाही आणि त्यामुळं नायट्रस ॲसिड हे सोडियम नायट्राइट प्लस HCl यांच्या रिॲक्शनमधून मिळवलं जातं. म्हणजेच NaNO2 प्लस HCl that will give HNO2 प्लस NaCl. हा जो नायट्रस ॲसिड आहे हा ॲक्च्युअल रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करणार आहे, परंतु हा नॉर्मल कंडिशनला हा स्टेबल नाही. त्यामुळं हा कंपाऊंड आपल्याला जर रिॲक्शनमध्ये वापरायचा असेल तर आपल्याला रिॲक्शनमध्ये डायरेक्टली सोडियम नायट्राइट आणि कॉन्सन्ट्रेटेड ऑफ HCl हे आपल्याला तिथं वापरावं लागतं. त्या दोघांच्या रिॲक्शनमधून नायट्रस ॲसिड तयार होईल आणि ते रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करेल. आता ज्या वेळेला आपण अमाइन्सची नायट्रस ॲसिड बरोबरची रिॲक्शन बघतो त्यावेळेला प्रायमरी अमाइन्स, सेकंडरी अमाइन्स आणि टर्शरी अमाइन्स हे वेगवेगळ्या प्रकारे या नायट्रस ॲसिड बरोबर रिॲक्ट होतात. परंतु आपल्याला या स्टँडर्ड पुरतं फक्त प्रायमरी अमाइन्सची नायट्रस ॲसिड बरोबरची रिॲक्शन पाहिजे. लेट अस सी द रिॲक्शन. प्रायमरी अमाइन म्हणजे आपण जनरल फॉर्म्युला लिहू शकतोय RNO2. दिस इज अ प्रायमरी अमाइन. when reacted with nitrous acid that is HNO2. टेक्स्टबुक मध्ये HNO2 वापरून ही रिॲक्शन दिलेली आहे, पण व्यवस्थित समजण्याकरता आपण NaNO2 प्लस HCl हे डायरेक्ट रिॲक्शन मध्ये घेऊया म्हणजे आपल्याला रिॲक्शन व्यवस्थित कळेल. RNH2 is the formula of primary amine. NaNO2 plus HCl म्हणजेच HNO2 बरोबर ही रिॲक्शन आपण कॅरी करतो. साधारणपणे ह्या रिॲक्शनसाठी टेम्परेचर 0 डिग्री टू 5 डिग्री इथपर्यंत असतं. म्हणजे 273 टू 278 केल्विन अगदी कोल्ड कंडिशनमध्ये ही रिॲक्शन केली जाते. त्यावेळेला NaNO2 मधला एक नायट्रोजन हायड्रोजनची जागा घेईल आणि HCl मधला एक Cl दुसऱ्या हायड्रोजनची जागा घेईल. त्यामुळे तयार होणारा कंपाऊंड असणार आहे RN2. फर्स्ट हायड्रोजन विल बी रिप्लेस्ड बाय वन नायट्रोजन and second hydrogen will be replaced by chlorine N2Cl. यातल्या नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज, क्लोरीनवर निगेटिव्ह चार्ज. आणि मग राहिलेली रिॲक्शन आता आपल्याला बॅलन्स जर करायची असेल तर Na and Cl that will give NaCl NaCl plus. आता लक्षात घ्या इथं एक Cl वापरला गेला आणि सोडियम बरोबर एक क्लोरीन लागतो म्हणजे HCl आपल्याला 2 मोल्स घ्यावं लागेल. ओके, सो द प्रोडक्ट इज RN2Cl plus NaCl. आता इथे राहिले 2 हायड्रोजन, बाहेर पडणारे हे 2 हायड्रोजन म्हणजे टोटल 4 हायड्रोजन आणि 2 ऑक्सिजन. त्यापासून बनेल 2 वॉटर मॉलिक्युल्स. हा जो सॉल्ट तयार झालाय याला आपण म्हणतो
डायअझोनियम सॉल्ट. दॅट इज कारण दोन नायट्रोजनचा अर्थ अझो किंवा नायट्रोजनला दुसऱ्या एक वर्ड आहे अझो. दोन नायट्रोजन आहेत, सो इट इज डायअझो. इथं अल्काईल ग्रुप आहे, अल्काईल डायअझोनियम क्लोराइड सॉल्ट इथं तयार आहे. सो कॅन राईट इट ॲज अल्काईल डायअझोनियम क्लोराइड. टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला डायरेक्टली हे कन्व्हर्शन असं दिलेलं आहे, RNH2 that is primary amine plus HNO2. HNO2 कुठून आला तर NaNO2 प्लस HCl च्या रिएक्शन मधून टेम्परेचर 273 to 278 केले. तुम्ही या पद्धतीने रिएक्शन लिहिली तरी सुद्धा चालू शकेल. अँड दॅट विल गिव्ह RN2 plus Cl minus. डायरेक्टली हा प्रोडक्ट असा दिला. बाय प्रोडक्ट जे आहेत हे या ठिकाणी दिलेले नाही, असं लिहिलं तरी चालेल, किंवा आपल्याला समजण्यासाठी मुद्दाम आपण रिएक्शन घेतलेली आहे. HNO2 बरोबर नायट्रस ॲसिड बरोबर आपण रिएक्शन घेतोय, पण नायट्रस ॲसिड स्टेबल नसल्यामुळे आपण नायट्रस ॲसिड प्रिपेअर करतो रिएक्शन मध्ये, आणि तो प्रिपेअर करण्यासाठी वापरतोय NaNO2 आणि HCl. म्हणून इथे मी डायरेक्टली NaNO2 आणि 2HCl हे रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट झालेले दाखवले, म्हणजे प्रोडक्ट जे आहेत ते कसे तयार होतात हे लक्षात येईल. तुम्ही दोन्हीपैकी कोणतीही रिएक्शन सिक्वेन्स घेऊ शकता. ॲज पर टेक्स्टबुक आपण काय करूया, टेक्स्टबुक प्रमाणे रिएक्शन घेऊया. म्हणजेच आपल्याला हे असं लिहावं लागेल, प्रायमरी अमाइन ऑन रिएक्शन विथ nitrous acid HNO2. Okay, at 273 to 278 Kelvin, nitrous acid is prepared by the reaction between NaNO2 and HCl. Okay, so the product is RN2 plus Cl minus. Okay, this is alkyl diazonium chloride, and this is very unstable compound. So write it in a square bracket. कारण कोणताही अनस्टेबल कंपाऊंड असेल तर आपण त्याला स्क्वेअर ब्रॅकेट न एनक्लोज करतोय. त्याप्रमाणे इथे आपण हा जो अल्काईल डायझोनियम क्लोराइड सॉल्ट तयार झालाय हा अतिशय अनस्टेबल आहे, त्यामुळे याला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एनक्लोज केले. जर समजा आता याची रिएक्शन आपण हा अनस्टेबल असल्यामुळे याची रिएक्शन जर वॉटर बरोबर केली, when it is reacted with water molecule, this will decompose. त्याचे दोन भाग होतील, आणि वॉटर लिहिताना सुद्धा आपण आपल्या सोयीसाठी लिहूया HOH. अल्काईल ग्रुपला या वॉटर मधला OH हायड्रॉक्साइड अटॅच होईल, आणि ह्या अल्काईल डायअझोनियम क्लोराइडचं रूपांतर करस्पॉन्डिंग अल्कोहोल मध्ये. That will give corresponding alcohol with evolution of nitrogen gas. Nitrogen gas N2 हा group nitrogen gas म्हणून बाहेर पडेल, and hydrogen from water molecule will react with Cl, so it will give HCl. आता या रिएक्शन सिक्वेन्स मध्ये आपण जर पाहिलं तर प्रायमरी अमाइन नायट्रस ॲसिड बरोबर रिएक्ट झाल्यानंतर, म्हणजेच NaNO2 आणि HCl बरोबर रिएक्ट झाल्यानंतर अल्काईल डायअझोनियम क्लोराइड सॉल्ट मिळतो. जर समजा याच ऐवजी हे ॲलिफॅटिक अमाइन आपण घेतले, ॲरोमॅटिक अमाइन सुद्धा आपण घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल आपण ज्यावेळेला एक्झाम्पल घेणार आहोत त्यावेळेला ॲरोमॅटिक अमाइन प्रायमरी अमाइनचं एक्झाम्पल घेऊया. आणि हे जे अल्काईल डायअझोनियम सॉल्ट किंवा अल्काईल डायअझोनियम क्लोराइड आहे हा अतिशय अनस्टेबल कंपाऊंड आहे, त्यामुळे याची वॉटर बरोबर रिएक्शन केली की अल्काईल ग्रुपला हा OH वॉटरचा अटॅचमेंट आणि अल्कोहोल तयार होईल. नायट्रोजन गॅस N2 म्हणून बाहेर पडेल. हायड्रोजन फ्रॉम वॉटर विल रिएक्ट विथ क्लोरीन, सो इट विल गिव्ह HCl. याच पद्धतीची रिएक्शन ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइन सुद्धा दाखवतात. त्यामुळे आता आपण नेक्स्ट ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइन बरोबर कशा पद्धतीने रिएक्शन होईल हे पाहूया.
when primary aromatic amine aromatic amine, that is aniline, which is a primary aromatic amine, when reacted with nitrous acid, it will also form corresponding diazonium chloride salt. So here it will be benzene diazonium carrying positive charge and Cl minus. This is benzene diazonium chloride. This is benzene diazonium chloride salt will be formed. But unlike alkyl diazonium chloride अतिशय अनस्टेबल आहे, परंतु हा जो बेन्झीन डायझोनियम क्लोराइड सॉल्ट जो तयार झालेला आहे, हा सॉल्ट बऱ्याचशा एरोमॅटिक कंपाऊंडच्या प्रिपरेशन्स मध्ये वापरला जातो. बरेचसे ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या प्रिपरेशन मध्ये. कारण का तर हा सॉल्ट जो आहे हा रेझोनन्सच्या द्वारे स्टॅबिलाइज होतो. कारण बेन्झीन रिंग मध्ये ह्या डबल बॉन्ड जे आहेत यांची पोझिशन सतत बदलत राहते आणि ड्यू टू द रेझोनन्स दिस पॉझिटिव्ह चार्ज गेट स्टॅबिलाइज्ड. द पॉझिटिव्ह चार्ज प्रेझेंट ऑन द नायट्रोजन विल गेट स्टॅबिलाइज्ड अँड देअरफॉर दिस कंपाउंड, दिस benzene diazonium chloride salt or any aryl diazonium chloride salt is a versatile reagent to prepare lot of aromatic compounds. बरेचसे aromatic compounds तयार करण्याकरता याचा वापर केला जातो. आणि इन जनरल आपण जर aromatic primary amine जर लिहायचा म्हटला तर आपल्याला असं लिहावं लागेल ArNH2 plus HNO2. This is general formula for primary aromatic amine. This on reaction with nitrous acid, that is reaction with NaNO2 and HCl gives ArN2 plus Cl minus, that is aromatic or aryl diazonium chloride salt. This is aryl diazonium chloride salt, which is used for the synthesis of various aromatic compounds, because this salt is stabilized by resonance and therefore now आता ह्यानंतर ह्या प्रिपरेशन्स नंतर किंवा ह्या रिॲक्शन केमिकल प्रॉपर्टी मध्ये आपण पाहिलेलं आहे की या ठिकाणी अमीन ग्रुप जो आहे दॅट विल बी रिप्लेस्ड बाय डायझोनियम ग्रुप. म्हणून ह्या रिॲक्शनला आणखी एक नाव आहे, दिस इज कॉल्ड ॲज डायअझोटायझेशन. दिस रिॲक्शन इज ऑल्सो कॉल्ड ॲज डायअझोटायझेशन रिॲक्शन. NH2 group will be converted into diazonium group, so it is called as diazotization reaction. And by using diazotization reaction, aromatic primary amines are converted into aryl diazonium chloride salt, which is used for the synthesis of various aromatic compounds. बरेचसे आपल्याला aromatic compound तयार करता येतात आणि त्या कंपाऊंडच्या प्रिपरेशनवर कदाचित एखादी शॉर्ट नोट असू शकते. साधारणपणे एक 4 नेम्ड रिॲक्शन्स आहेत. आता ह्या अराइल डायझोनियम क्लोराइड सॉल्टचा वापर करून आपल्याला वेगवेगळे ॲरोमॅटिक कंपाऊंड सिंथेसिस कसे करायचे हे आता पाहायचे आहे. ओके, सो लेट अस स्टडी द रिॲक्शन्स ऑफ अरीन डायझोनियम सॉल्ट. This arine diazonium salt is used for the synthesis of various aromatic compounds or derivatives, because the nitrogen in arine diazonium salt carries a
positive charge, and this positive charge on the nitrogen, these arene diazonium salts undergo nucleophilic substitution reactions because that diazonium salt is the best leaving group. First reaction is Sandmeyer's reaction. Sandmeyer reaction, which we have studied in halogen derivative topic. Halogen derivative या टॉपिक मध्ये आपण Sandmeyer reaction aromatic किंवा अराईल क्लोराइड्स आणि अराईल ब्रोमाइड्स तयार करताना आपण ही मेथड किंवा ही जी नोट आहे ही आपण तिथं पाहिलेली आहे. यामध्ये अरीन डायअझोनियम सॉल्ट means AR N2CN. N2 carries positive charge, chlorine carries a negative charge. When it is reacted with copper chloride and HCl, when it is reacted with CuCl and HCl, this diazonium group will be replaced by chlorine. So the product is ArCl plus nitrogen gas will be evolved. Similarly, when this aromatic diazonium chloride salt is when reacted with copper bromide in presence of HBr, again diazonium group is a best leaving group. So this will be substituted by bromide and you will get ArBr with the evolution of nitrogen gas. That means here arene diazonium salts are converted into aryl chlorides or aryl bromides. When you have to convert it into aryl chloride, you have to use CuCl in presence of HCl. When you have to convert it into aryl bromide, you have to use CuBr in presence of HBr. आणि ज्या वेळेला आपल्याला याचं रूपांतर सायनाइड्स मध्ये करायचं असतं त्यावेळेला आपण CuCl वापरू शकतोय. CuCl in presence of KCl. त्यावेळेला हा डायझोनियम ग्रुप हा सायनाइड ने रिप्लेस केला जाईल. सो द प्रोडक्ट इज ArCl plus N2. That means in the Sandmeyer's reaction, you can convert diazonium group into chloride, bromide or cyanide groups. So arene diazonium salts will be converted into aryl chloride, aryl bromide or aryl cyanides respectively. This is called as Sandmeyer reaction. You can take any example. इथे जर आपण बेन्झीन रिंग घेतली तर बेन्झीन डायअझोनियम क्लोराइड या ठिकाणी पण बेन्झीन रिंग येईल. त्याचं रूपांतर होईल क्लोरोबेन्झीन मध्ये. CuBr इन प्रेझेन्स ऑफ HBr वापरला तर ब्रोमोबेन्झीन तयार होईल. आणि जर तुम्ही त्या ऐवजी CuCl इन प्रेझेन्स ऑफ KCl वापरलं तर त्याचं रूपांतर बेन्झीन सायनाइड मध्ये होईल. या रिएक्शनला आपण म्हणतोय सॅन्डमेयर रिएक्शन. म्हणजे या अरीन डायझोनियम सॉल्टचा वापर आपण वेगवेगळे अराईल कंपाऊंड्स किंवा अरीन कंपाऊंड्स तयार करण्याकरता करू शकतो. सॅन्डमेयर रिएक्शन कन्वर्ट्स अरीन डायझोनियम सॉल्ट्स इनटू करस्पॉन्डिंग अराईल क्लोराइड्स, अराईल ब्रोमाइड्स और अराईल सायनाइड्स by using CuCl in presence of HCl or CuBr in presence of HBr or CuCl in presence of KCl respectively. आता यानंतर आपण दुसरे कन्वर्शन पाहूया. that is called as Gattermann reaction. Gattermann reaction is also similar to the last Sandmeyer's reaction. In this reaction, या reaction मध्ये arene diazonium salt An2 plus Cl minus, this will be converted into, or in general you can say Ar2 X minus
this will be converted into corresponding aryl chloride or aryl bromide. This aryl diazonium salt, when reacted with copper powder, when this aryl diazonium salt is reacted with copper powder and HCl, the diazonium group is again a base leaving group, so it is replaced by Cl. So you will get aryl chloride plus N2 gas. Likewise, याप्रमाणेच ज्यावेळेला आपण aryl diazonium salt ही कॉपर पावडर प्लस HBr यांच्याबरोबर रिॲक्ट करतो, त्यावेळेला हा डायझोनियम ग्रुप ब्रोमाइडने सबस्टिट्यूट केला जातो. सो यू विल गेट aryl bromide along with the evolution of nitrogen gas. या रिॲक्शनला म्हणतात कॅटरमन रिॲक्शन. तुम्ही या ऐवजी बेन्झीन रिंग जर इथं सबस्टिट्यूट केली तर आपल्याला एक्झाम्पल तयार करता येऊ शकतं. दिस इज बेन्झीन डायझोनियम सॉल्ट. एनी सॉल्ट तुम्ही कोणतेही लिहू शकता. When it is heated with or reacted with copper powder and HCl, it will convert into chlorobenzene. When it is heated with copper powder and HBr, it will convert into bromobenzene. म्हणजे आपण aryl diazonium salt, copper powder and HCl बरोबर रिॲक्ट केले तर आपल्याला करस्पॉन्डिंग अराइल क्लोराइड्स मिळतील. आणि ज्यावेळेला आपण हे aryl diazonium salts कॉपर पावडर आणि HBr बरोबर रिॲक्ट करू त्यावेळेला करस्पॉन्डिंग अराइल ब्रोमाइड्स मिळतील. या रिॲक्शनला म्हणतात कॅटरमन रिॲक्शन. यानंतर आपल्याला मागच्या पण रिॲक्शनमध्ये आपण पाहिलेलं आहे सँडमेयर रिॲक्शनमध्ये आपण aryl diazonium saltचं कन्व्हर्शन अराइल क्लोराइड्स मध्ये केलं, अराइल ब्रोमाइड्स मध्ये केलं किंवा अराइल सायनाइड्स मध्ये केलं. कॅटरमन रिॲक्शन मध्ये आपण aryl diazonium saltचं कन्व्हर्शन अराइल क्लोराइड्स मध्ये पण करू शकतो किंवा अराइल ब्रोमाइड्स मध्ये पण करू शकतो. आता नेक्स्ट रिॲक्शन आपण अशी पाहणार आहोत ज्याच्यामध्ये aryl diazonium saltचं कन्व्हर्शन अराइल आयोडाइड्स मध्ये. So let us see that reaction. This reaction is known as iodo-aryl formation reaction. Iodo-aryl formation reaction. Iodo-aryl आपल्याला तयार करायचे आहे. So it is called as iodo-aryl formation reaction. In this reaction, aryl diazonium salt, that is Ar(N2 plus X minus), when simply reacted with Ki, ज्यावेळेला हे पोटॅशियम आयोडाइड बरोबर रिॲक्ट केले जाते त्यावेळेला हा डायझोनियम ग्रुप आयोडीन किंवा आयोडाइडने रिप्लेस केला जातो. सो द प्रोडक्ट विल बी Ari, that is iodo-aryl plus nitrogen gas will be evolved out. This is called as iodo-aryl formation reaction, where the reagent used is Ki, that is potassium iodide. Now let us see the fourth reaction, that is mild reduction of aryl diazonium salt. Reduction means addition of hydrogen. Benzene ring च्या ला अटॅच असणारा जो डायझोनियम ग्रुप आहे त्याला रिप्लेस जर आपण हायड्रोजन न केलं तर आपल्याला म्हणता येईल दॅट इज रिडक्शन रिएक्शन. पण हे रिडक्शन माइल्ड असणं आवश्यक आहे. माइल्ड याचा अर्थ फक्त डायझोनियम ग्रुप आपल्याला रिमूव्ह करायचा आहे आणि त्याच्याऐवजी हायड्रोजन ऍड करायचं आहे. जर
ड्रास्टिक आपण रिडक्शन केलं तर बेन्झीन रिंगचं कन्व्हर्शन सायक्लोहेक्झेन मध्ये होईल. सो यू हॅव टू टेक प्रिकॉशन. आपल्याला माइल्ड रिड्युसिंग एजंट इथं वापरावं लागेल. दॅट इज वाय when arene diazoonium salt, that is ArN2 plus X minus, when it is reacted with hypophosphorus acid, that is H3PO2 and water, this is known as hypophosphorus acid. When arene diazoonium salts are reacted with hypophosphorus acid and water, this diazoonium group will be replaced by one hydrogen atom. So you will get a aromatic structure, that is arene getting a hydrogen atom. Okay, along with there is a formation of, there is evolution of nitrogen gas N2 will be evolved. Okay, and one oxygen atom will go to this hypophosphorus acid and convert it into H3PO3, that is phosphorus acid. That means hypophosphorus acid is converted into phosphorus acid. The remaining hydrogen will react with this halogen to form HX. So here arene diazoonium salt is converted into corresponding arene. Let us take one example. Say benzene diazoonium chloride. You can take any compound, benzene diazoonium chloride, when reacted with H3PO2, that is hypophosphorus acid, and water molecule. Okay, diazoonium group will be replaced by hydrogen. So hydrogen will go into the benzene ring and you will get a compound benzene by mild reduction. Along with this, diazoonium group, that is 2 nitrogen, will evolve out as a N2 gas. Okay, one hydrogen will react with chlorine to form HCl, and this remaining oxygen will go to the hypophosphorus acid to form H3PO3. या प्रमाणात आपण कोणत्याही arene diazoonium saltचं कन्वर्शन करस्पॉन्डिंग arene मध्ये करू शकतो. याला आपण म्हणतो माइल्ड रिडक्शन. किंवा आपल्याला असं पण करता येईल, हेच रिडक्शन दुसरा एखादा रिएजंट वापरून सुद्धा करता येईल. लेट अस सी द रिएक्शन. जर बेन्झीन डायअझोनियम सॉल्ट ArN2 plus X minus, when it is reacted with any alcohol like ethyl alcohol CH3 CH2OH, when arene diazoonium salt is reacted with ethyl alcohol, this diazoonium group will be replaced by one hydrogen atom of the alcohol. So it will convert into again its corresponding arene, that is aromatic ring, plus nitrogen will be evolved out as N2. Okay, one hydrogen atom from this CH2 group will get attached to halogen to form HX, plus the remaining molecule will be CH3CHO, that is acetaldehyde, will be the byproduct. म्हणजे माइल्ड रिडक्शन करताना आपण दोन रिएजंट वापरू शकतो. एक आहे हायपोफॉस्फरस ऍसिड विथ वॉटर अँड अनदर रिएजंट इज इथाइल अल्कोहोल. इथाइल अल्कोहोल सुद्धा आपल्याला
अरिन डायझोनियम सॉल्टचं कन्व्हर्शन करस्पॉन्डिंग अरिन मॉलिक्यूलमध्ये करता येऊ शकतं. Now the last reaction, named reaction is phenol formation reaction. Phenol formation reaction. In this reaction, aryl diazonium salt means ArN2 plus X minus, when it is reacted with water at 283 Kelvin, HOH or H2 at 283 Kelvin, that means 10 degree Celsius, diazonium group will be replaced by now OH group. So aromatic ring will be attached directly with the OH group. That means this aryl diazonium salt is converted into phenol plus nitrogen gas plus this halide will react with hydrogen to form HX. You can take any example. If benzene diazonium chloride is there, N2 plus N minus, when it is reacted with water molecule at 283 Kelvin, diazonium group will be replaced by OH group. So you will get phenol plus N2 group, diazonium will liberate as a nitrogen gas and the remaining hydrogen will go with the halogen, that is chlorine, to form HCl gas. This is known as phenol formation reaction. In this phenol formation reaction, aryl diazonium salt, when reacted with water molecule, that is, it is hydrolyzed at 283 Kelvin, it will convert into the corresponding phenol. In this reaction, this diazonium group is replaced by OH group. या लेक्चर मध्ये आपण 5 नेम्ड रिएक्शन्स पाहिलेले आहेत. या आपल्याला टेक्स्टबुक मध्ये एका टेबल मध्ये दिलेले आहेत आणि याची आपल्याला अनेक एक्झाम्पल्स तयार करता येतील. त्या एका टेबलवर आजचं आपण लेक्चर घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये 5 नेम्ड रिएक्शन्स आहेत. या स्वतः लिहून काढा रिएक्शन्स, त्याची प्रॅक्टिस करा. एखादी नेम्ड रिएक्शन एक्झाममध्ये विचारली जाते. व्हिडिओ कन्सेप्ट किंवा रिएक्शन्स कन्व्हर्शन्स समजेपर्यंत पहा. ॲरोवरचे रिएजंट लक्षात घ्या. प्रत्येक रिएक्शनसाठी रिएजंट वेगळा आहे. फर्स्ट आपण सँडवेअर रिएक्शन पाहिली. सँडवेअर रिएक्शनमध्ये आपण तिथं वापरणारा रिएजंट जो आहे तो आपल्याला लक्षात पाहिजे. दॅट इज CuCl किंवा इन प्रेझेन्स ऑफ HCl किंवा CuBr इन प्रेझेन्स ऑफ HBr किंवा CuCl इन प्रेझेन्स ऑफ KCl. तर वापरलं तर करस्पॉन्डिंग अराइल क्लोराइड, अराइल ब्रोमाइड आणि अराइल सायनाइड आपल्याला मिळतात. नेक्स्ट रिएक्शन आपण सेकंड रिएक्शन जी पाहिली होती, दॅट इज गॅटरमन रिएक्शन. गॅटरमन रिएक्शन मध्ये कॉपर पावडर HCl बरोबर वापरली तर करस्पॉन्डिंग अराइल क्लोराइड आपल्याला मिळते. आणि जर आपण कॉपर पावडर HBr बरोबर वापरली तर आपल्याला अराइल ब्रोमाइड मिळते. आणि त्यानंतर आपण पाहिली होती आयोडो अरिन फॉर्मेशन रिएक्शन. त्यामध्ये सिंपली आपण अरिन डायझोनियम सॉल्टची रिएक्शन पोटॅशियम आयोडाइड बरोबर केली. त्यावेळेला अरिन डायझोनियम सॉल्टचं कन्व्हर्शन करस्पॉन्डिंग आयोडो अरिन मध्ये झालेलं आहे. त्यानंतर फोर्थ रिएक्शन आपण पाहिलेली आहे, दॅट इज माइल्ड रिडक्शन. रिडक्शन करताना 2 रिएजंट आपण वापरले, H3PO2 दॅट इज हायपोफॉस्फरस ॲसिड अँड वॉटर मॉलिक्यूल. याच्याबरोबर ज्यावेळेला आपण रिएक्शन करतो त्यावेळेला त्या अरिन डायझोनियम सॉल्टचं कन्व्हर्शन करस्पॉन्डिंग अरिनमध्ये होतं. अदरवाइज इन्स्टेड ऑफ हायपोफॉस्फरस ॲसिड तुम्ही इथाइल अल्कोहोल सुद्धा वापरू शकता. इथाइल अल्कोहोल वापरला तर अल्कोहोलमधला OH मधला H जो आहे तो बेन्झीन रिंग मध्ये ॲड होईल आणि आपल्याला अरिन मिळेल.
अलॉंग विथ द फॉर्मेशन ऑफ अल्डिहाइड पण तिथे ॲसिटाल्डिहाइड मिळेल. आणि लास्ट रिॲक्शन इज द फिनॉल फॉर्मेशन रिॲक्शन. फिनॉल फॉर्मेशन करताना आपण डायझोनियम ग्रुप जो आहे हा OH ने रिप्लेस केला आहे. यू हॅव टू यूज वॉटर मॉलिक्यूल ॲट 283 केल्विन. Diazonium group will be replaced by OH group and arene diazonium salts are converted into corresponding phenol. This is the general reaction and this is the example. I hope तुम्हाला लेक्चर व्यवस्थित समजलं असेल. व्हिडिओ रिॲक्शन समजेपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, काही डिफिकल्टी असल्यास कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट केमिकल रिॲक्शन घेऊन भेटूया. तोपर्यंत थँक्यू.